नमस्ते मित्रांनो, माझे नाव राजकुमारी मीरा आहे. मी 22 वर्षांची आहे. गोरी चिट्टी. कमरापर्यंत लांब केस नजरा थांबून जातात. आणि असे शरीर की पाहणाऱ्यांच्या आग आहे आणि ओठांवर मध. मी चालते तेव्हा घुंगरूची आवाज येत नाही, पण हृदयाची धडधड वाढते. आज मी तुम्हाला ती कहाणी सांगते जी कधी कधी रात्री आठवते आणि मला हसवते. कधी लाजवते आणि कधी खूप खोल विचारात टाकते. ही कहाणी आहे एका राजकुमारी आणि एका डाकूची. ऐका. माझ्या वडिलांचे छोटेसे राज्य होते डोंगराजवळ. तिथे जंगल इतके दाट होते की दिवसासुद्धा अंधार वाटे. लोक म्हणत की तिथे एक खुखार डाकू राहतो. त्याचे नाव रुद्र. त्याच्या नावाने लोक थरथर कापत. तो एकटाच 10 माणसांच्या बरोबरीचा लढतो असे म्हणत. त्याची तलवार एका झटक्यात काम करते आणि त्याचे डोळे असे की पाहताच मनात काही कमी होते. मी फक्त त्याच्याबद्दल ऐकत असे, पण कधीही विचार केला नव्हता की त्याच्याशी माझा काही वाचता येईल. त्या दिवशी मी महालाच्या मागच्या जुन्या मंदिरात चोरून गेली होतो. हे मंदिर खूप जुने होते. लोकांचे येणे-जाणे कमी झाले होते, कारण ते जंगलाकडे उघडे होते. मी तिथे जात असे जेव्हा मी उदास असे. त्या दिवशी सुद्धा तसेच होते. संध्याकाळ होणार होती. सूर्य लाल होत होता. मी मंदिराच्या मागच्या छोट्या चबुतऱ्यावर बसली होतो, गुडघे छातीला चिकटवून. माझी हलकी गुलाबी साडी थोडीशी घामाने ओली झाली होती. त्याच क्षणी मला जाणवले की कोणीतरी मला पाहत आहे. कोण आहे? मी हळू आवाजात विचारले. पण आतून एक विचित्र सरसराट झाली. अंधारातून एक गडद आवाज आला. राजकुमारी, इतक्या रात्री इथे एकटी? जंगलाचा डाकू ऐकला तर? माझे हृदय जोराने धडधडू लागले. मी उठली आणि मागे वळली. तो रुद्र. लांब खटखटी केस, रुंद छाती, लांब केस आणि कडक सावळा चेहरा. पण त्याच्या ओठांवर एक हसू होते जे घाबरवत असताना काहीतरी वेगळेच सांगत होते. त्याने कमरेला तलवार बांधली होती आणि कपडे असे की जंगलातूनच आलेला वाटे. घट्ट कपड्यांमध्ये त्याची मर्दानी साफ दिसत होती. मी घाबरले, पण आवाज मजबूत ठेवत म्हणाले, "तू रुद्र आहेस? इथं आहेस. इथे काय करत आहेस?" तो हळूहळू जवळ आला. इतका जवळ की त्याच्या श्वासाची उष्णता मला जाणवू लागली. मी इथे कधी-कधी शांत राहतो. पण आज वाटते, मंदिराने मला एका देवीचे दर्शन घडवले आहे. त्याने माझ्याकडे डोळ्यांपासून पायापर्यंत पाहिले आणि हसला. "राजकुमारी, तुमची ही साडी या अंधारात किती सुंदर दिसते." त्याच्या शब्दांती विचित्र चेहरा गरम झाला. मी मागे सरकले, पण मंदिराच्या भिंती आल्या. रुद्रने हात पुढे केला, पण फक्त माझा एक केस जो चेहऱ्यावर आला होता तो मागे केला. त्याच्या बोटांच्या स्पर्शाने माझ्या मनगटात करंटसारखा धावला. "घाबरू नकोस. मी असा डाकू नाही जो जबरदस्ती करतो. पण कधी-कधी मन करते की काही गोष्टी आपोआप मिळाव्यात." मी त्याच्या डोळ्यात पाहत राहिले. त्यात भूक होती, पण नियंत्रणही. त्या रात्री आम्ही दोघे तिथे बसून गप्पा मारत राहिलो. तो आपल्या आयुष्याच्या गोष्टी सांगत होता. कसे त्याने राज्यातील चुकीच्या लोकांशी लढा दिला. कसे त्याचे कुटुंब मारले गेले होते, लढा दिला. कधी त्याच्या बाहूंकडे पाहिले, कधी त्यांच्या छातींकडे जिथे घाम चमकत होता. त्याने म्हटले, "राजकुमारी, तुमच्या जवळ राहून मनाला सुकून मिळतो. जंगलात एक कोमल फूल फुलावे तसे." त्या रात्री मी महालात परत आले, तर रात्रभर झोप आली नाही. त्याच्या शब्दांचा अर्थ समजत होतो. शारीरिक जवळीक नव्हती, पण वाटत होते की काहीतरी होणार आहे. पुढचे काही दिवस मी त्या मंदिरात जाऊ लागले. प्रत्येक वेळी तो भेटत असे. कधी तो मला जंगलातील एक छोटी गुहा दाखवत असे, जिथे तो आपला खरा खजिना ठेवत असे. जुने जुने ग्रंथ आणि काही दागिने जे त्याने चुकीच्या लोकांकडून घेतले होते. गुहेत अंधार असे. आम्ही दोघे जवळजवळ बसत. त्याचा हात कधी माझ्या हाताला स्पर्श करत. तो म्हणे, "इथे बाहेरून कोणी येत नाही. फक्त आम्ही दोघे आणि हा अंधार." मला वाटे की आता काही होईल. त्याचे गाढ श्वास, त्याच्या नजरा माझ्या ओठांवर थांबलेल्या. त्याचे बोल, "राजकुमारी, तुम्ही आज इतके गरम का वाटत आहात?" सगळे इशारे करत होते. पण तो कधी पुढे जात नसे. फक्त फ्लर्ट करत, विचित्र गोष्टी सांगत आणि मग हसून मागे सरकत. मी आतून जळत राहिले, पण बाहेरून राजकुमारी बनून बसत राहिले. एक दिवस गुहेत आम्ही दोघे बसून पाऊस ऐकत होतो. बाहेर जोरदार पाऊस होत होता. गुहेच्या तोंडातून पाण्याच्या थेंबा आत येत होत्या. रुद्रने आपला अंगवस्त्र काढून मला दिले. "घे, भिजशील तर सर्दी होईल." जेव्हा मी ते अंगवस्त्र घेतले, तेव्हा त्याची खुशबू आली. मर्दानी, जंगलाची आणि काहीतरी दुसरी. मी त्यात लपेटून बसली. तो माझ्या अगदी जवळ येऊन बसला. त्याची बोट माझ्या हाताला लागली. त्याने हळू म्हटले, "मीरा, जर मी हवे तर आज इथे सगळे होऊ शकते. पण मी जाणतो की तू राजकुमारी आहेस." तुझी इज्जत. त्याने वाक्य अपूर्ण सोडले. मी लाजली, पण आतून आग लागल्यासारखे झाले. त्या रात्री आम्ही फक्त गप्पा मारत राहिलो. त्याने सांगितले की तो खरं तर एका श्रीमंत घराण्याचा मुलगा होता.
ज्याला राज्याच्या वजिराने फसवले होते, त्याचे कुटुंब मारले गेले होते. मी त्याचे दुःख समजत होतो. त्याचा हात माझ्या हातात होता. बोटे खेळत होती. दिवसेंदिवस हा सिलसिला चालू राहिला. कधी तो महालाबाहेर जंगलात मला भेटायला येत असे. मी चोरून जात असे. एकदा आम्ही दोघे एका जुन्या बरगदाच्या झाडाखाली बसलो होतो, जिथे झुडपांनी नैसर्गिक घरासारखे बनवले होते. तिथे अंधार होता, सावली गाढ. रुद्रने मला आपल्याकडे ओढले, फक्त बोलण्यासाठी. त्याच्या छातीला लागून बसली होतो मी. त्याच्या हृदयाची धडधड जोरदार होती. त्याने माझ्या कानात म्हटले, तुझी ही कोमलता मला वेडा करते. विचार करतो की कधी तुला आपली बनवीन, पण जाणतो की हे चुकीचे आहे. प्रत्येक भेटीत हा तणाव वाढत होता. काही लोक विचार करतील की नक्की काही शारीरिक झाले असेल, गुहेत अंधारात जवळ बसून. पण खरं तर काहीच झाले नाही. फक्त स्पर्श, फक्त बोलणे, फक्त ती नजर आणि शब्द. मी त्यात हरवत होतो, पण आपली मर्यादा मोडत नव्हतो. मग एक दिवस सगळे बदलले. राज्यावर हल्ला होणार होता. दुसऱ्या राज्याच्या राजाने आपली फौज घेऊन येत होता. माझे वडील चिंतेत होते. मी सुद्धा घाबरत होतो. त्या रात्री रुद्र मला भेटायला महालाबाहेर आला. त्याने म्हटले, मीरा, मी सगळे जाणतो. वजीरच फसवणूक करणारा आहे. तो दुसऱ्या राजाशी मिलीभगत करून तुमच्या वडिलांना हटवू इच्छितो. मी हैराण झाले. रुद्रने मला सगळा प्लॅन सांगितला. त्या रात्री आम्ही दोघे जंगलात एका जुन्या किल्ल्याच्या खंडहरात गेलो. तिथे त्याने आपल्या साथीदारांना बोलावले होते, जे खरं तर त्याचे विश्वासू होते. त्यांनी सर्वांनी मिळून प्लॅन केला. रुद्र लढायला तयार होता. युद्ध झाले. रुद्र तलवार घेऊन लढत होता. त्याची मर्दानी, त्याचे त्याचे धैर्य पाहून माझे मन त्याच्यासाठी अधिक गाढ झाले. त्याने वजीराला पकडले आणि सगळे सत्य बाहेर काढले. हल्ला थांबला. माझ्या वडिलांनी त्याचे उपकार मानले. पण काळानंतर रुद्र माझ्याजवळ आला. त्याचे कपडे रक्ताने माखले होते, चेहरा थकलेला. त्याने म्हटले, मीरा, मी आता डाकू राहू इच्छित नाही. मी माझे खरे नाव परत मिळवू इच्छितो. पण तू राजकुमारी आहेस. मी तुला कधी आपली बनवू शकणार नाही. हा माझा निर्णय आहे. मी रडू लागले, पण त्याने मला थांबवले. आमची ही मैत्री, ही जवळीक याच पुरेसे आहे. मी तुला कधी चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला नाही, कारण मी तुला माझी इज्जत बनवून ठेवू इच्छितो, रात्रीची आठवण नव्हे. वडिलांनी रुद्रला माफ केले आणि त्याला सेनापती बनवले. मी त्याच्यासोबत राज्याच्या हितासाठी काम करत राहिले. आमच्यातील तो जुना तणाव अजूनही होता. कधी कधी नजरेत, कधी हात स्पर्श करताना. पण आम्ही कधी ती आग पेटू दिली नाही. आज जेव्हा मी ही कहाणी सांगत आहे, तेव्हा वाटते की आयुष्य किती विचित्र आहे. रुद्र अजूनही माझ्याजवळ आहे. मित्रासारखा, रक्षकासारखा. कधी कधी रात्री आठवते ते गुहेतील दिवस, तो स्पर्श, त्या गप्पा. पण आता ते सगळे प्रेमाची एक पवित्र आठवण बनली आहे. फक्त हृदयाचे कनेक्शन. मित्रांनो, कदाचित तुम्हाला वाटले असेल की कहाणीत काही झाले असेल. पण हे आयुष्य आहे जिथे आकर्षण असते पण ही असते. आणि चांगल्या लोकांची ही कहाणी आहे इमानाची, बदलाची आणि खऱ्या प्रेमाची, जी शरीरापेक्षा मनापर्यंत जाते. आता ही कहाणी इथेच संपते. पण हृदयात नेहमी चालू राहील.